सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी मराठीचा पेपर 13 फेब्रुवारीला होणार आहे. मग या 13 फेब्रुवारीला होणाऱ्या मराठीच्या बोर्डच्या पेपरसाठी तुमच्यापैकी काही विद्यार्थी असतील की त्यांची पूर्ण कंप्लीट तयारी झालेली आहे, काही विद्यार्थ्यांची थोडीफार तयारी झालेली आहे आणि काही विद्यार्थ्यांची अजिबातही तयारी झालेली नाही आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे आता किती दिवस आहेत बोर्डच्या पेपरसाठी मराठीच्या? तर आता मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे तेव्हापासून तुमच्याकडे एक पूर्ण दिवस आहे, तो म्हणजेच की 12 फेब्रुवारीचा. ओके. आणि व्हिडिओ जेव्हा अपलोड करत आहे तर संध्याकाळीच मी इथं अपलोड करत आहे 11 तारखेला. ओके, म्हणजे इंग्लिशच्या पेपरच्या दिवशी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अर्धा दिवस तुमच्याकडे आपण पकडू शकतो. 5 ते 6 दिवस आहेत, 5 ते 6 तास आहेत तुमच्याकडे. तर हे 5 ते 6 तास आणि पूर्ण एक 12 फेब्रुवारी यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं 13 फेब्रुवारीला होणाऱ्या मराठीच्या पेपरसाठी पूर्णपणे तुमची स्ट्रॅटेजिकली अभ्यास करू शकता आणि चांगली प्रिपरेशन करून मराठीचा बोर्ड पेपर एकदम चांगल्या पद्धतीने देऊ शकता, हे संपूर्ण कंप्लीट माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजिबात असा फोर्स करत नाही. ओके, चॅनलला सबस्क्राईब वगैरे करण्यासाठी. बट इम्पॉर्टंट काय, चॅनलला तुम्ही सर्वांनी इथं सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुमच्यासाठी एवढी मेहनत इथं सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक पेपरचे एवढे इम्पॉर्टंट व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. ओके, याच्यासाठी खूप मेहनत लागते विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढे सुद्धा विद्यार्थी व्हिडिओ पाहत आताच्या आता इथं सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पहा 90% असे जास्त विद्यार्थी की ते फक्त व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमचा सपोर्ट इथं खूप मोठा होऊ शकते आणि तुमच्यासाठी तर माझी इथं मेहनत सुरूच आहे. ठीक आहे, तर तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि आताच्या आता सर्वांनी व्हिडिओला लाईक करून ठेवा, कारण की जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करता आणि सबस्क्राईब करता तेव्हा तुमचं इथं सपोर्ट इथं नक्की दर्शवता. ठीक आहे, तर चला तुमचा टाईम इथं वेस्ट न करता डायरेक्टली सांगतो मी तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला सर्व तयारी वगैरे करायची आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही पेपरचा स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग करण्यासाठी, कमी दिवसामध्ये चांगले मार्क्स घेण्यासाठी त्याचे सर्वात इम्पॉर्टंट असते तो म्हणजेच की पेपर पॅटर्न पाहणे. ओके, पेपर पॅटर्न तुम्हाला पाहायचा असतो. तर सर्वात अगोदर पहिली स्टेप असणार आहे आपली, आपण पूर्ण पेपर पॅटर्न इथं पाहून घेऊया, कशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ओके, आणि त्यानंतर आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत कशा पद्धतीने तुम्हाला कमी दिवसामध्ये प्रिपरेशन करून चांगले मार्क्स तुम्ही घेऊ शकता. ओके, आणि एक महत्त्वाचं सांगायचं आहे, जसं आता इंग्लिशचा पेपर झालेला आहे, तुमच्यापैकी सर्वांनी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, जसं मी तुम्हाला इथं स्ट्रॅटेजी सांगितलेली होती इंग्लिशच्या पेपरसाठी, की कशा पद्धतीने तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करून पेपर लिहायचा आहे, कोणता सेक्शन पहिले लिहायचा आहे, कोणता विभाग वगैरे पहिले लिहायचा आहे. तुम्ही ते नक्की फॉलो केलं असेल. ज्या विद्यार्थ्यांनी फॉलो केलं आहे त्यांनी सर्वांनी एक काम करायचं आहे, त्यांनी सर्वांनी मला कॉमेंट्समध्ये सांगायचं आहे तुम्ही ते फॉलो केलं आणि खरंच तुम्हाला टाईम शिल्लक राहिलेला होता का, किंवा पूर्ण कंप्लीट पेपर चांगल्या पद्धतीनं सोडवला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसं. ठीक आहे, आणि 100% तुम्ही फॉलो केलं असेल तर तुम्ही चांगला पेपर नक्की सोडून आले असाल. ठीक आहे, मला प्रत्येकाने कॉमेंट्स तिथं नक्की करा. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, या मराठीच्या पेपरसाठी, आता इंग्लिशचं तुम्हाला का सांगितलं, कारण की मराठीच्या पेपरसाठी सुद्धा मी तुम्हाला अगोदर पेपर प्रेझेंटेशन तर सांगणार आहे, पण सेकंड गोष्ट महत्त्वाची म्हणजेच की टाईम मॅनेजमेंट कसा करायचा मराठीच्या पेपरसाठी आणि या 3 तासामध्ये. ओके, आणि यामध्ये तुम्ही कुठून सुरुवात करायची पेपर लिहिण्यासाठी वगैरे सर्व आपण माहिती इथं पाहणार आहोत. तर चला आपण पहिली स्टेपकडे जाऊया, ते म्हणजेच की पेपर पॅटर्न आपण पाहूया. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा 12वीचा ऑफिशियली बोर्डाने आपल्याला सांगितलेला पेपर पॅटर्न आहे. तर पहा, यामध्ये टोटल तुम्हाला 80 मार्काचा तुमचा पेपर असतो टोटल पूर्ण, आणि यामध्ये टोटल तुम्हाला हे 5 विभाग दिलेले असतात. ओके, तर 1 बाय 1 विभाग पहा. सर्वात पहिला विभाग असतो विभाग क्रमांक 1 गद्य. गद्यामध्ये 20 मार्क्ससाठी तुम्हाला विभाग असतो. यामध्ये तुम्हाला अपेक्षित कौशल्यावरती प्रश्न असतात, जसं की आकलन, स्वमत, अभिव्यक्तीवरती. यामध्ये पहिला प्रश्न कृती क्रमांक 1 पठित गद्य, म्हणजे तुमच्या पुस्तकावरून तुम्हाला प्रश्न विचारतात. यामध्ये टोटल तुम्हाला पाहू शकता आकलनकृती, स्वमत असे 3 प्रश्न विचारतात, 2, 2, 2 आणि एक स्वमत असतो तो 4 मार्क्ससाठी विचारतात. असे टोटल 8 मार्क्ससाठी 3 प्रश्न विचारतात. पहिल्या प्रश्नामध्ये तो असतो तुमच्या पुस्तकामधून पॅरेग्राफ असतो. आता आकलनकृती म्हणजेच काय, हे मी तुम्हाला आता फक्त पेपर पॅटर्न सांगत आहे. याच व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं आकलनकृती कशा असतं, डायरेक्टली तुम्हाला मी दाखवणार आहे. ओके, त्याचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाहीये. नंतर दुसरा प्रश्न पहा, याचमध्ये तुम्हाला विभागामध्ये तो म्हणजेच की पठित पद्य असतो. यामध्ये सुद्धा तुम्हाला आकलनकृती आणि स्वमत, अभिव्यक्ती असे टोटल 3 प्रश्न 8 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतात. नंतर याच विभागामध्ये तुम्हाला ई प्रश्न असतो. ई प्रश्नामध्ये तुम्हाला अपठित गद्य म्हणजेच तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा तुम्हाला प्रश्न विचारतात, जो पुस्तकामध्ये नसतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जातो, उतारा दिला जातो, त्याच्यावरती 2 प्रश्न असतात. ओके, पाहू शकता 2-2 असे 4 मार्क्ससाठी तुम्हाला दिलेले असतात. हा झाला गद्य सांगितलं. आता पद्य म्हणजेच की विभाग क्रमांक 2 आहे. पद्य म्हणजेच कविता.
ओके. पद्य म्हणजेच काय होते तुमच्या कविता. तर कवितेमध्ये साठी तुम्हाला काय असते पहा 16 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतात. यामध्ये अपेक्षित कौशल्य म्हणजे कशावरती प्रश्न विचारतात तर आकलन, अभिव्यक्ती, काव्य सौंदर्य आणि रसग्रहण. ओके. आकलन, अभिव्यक्ती सेम जसं तुम्हाला गद्यामध्ये होतं तशा टाईप, बट काव्य सौंदर्य आणि रसग्रहण हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स असतात. स्कोरिंगसाठी तुम्हाला क्वेश्चन असतात, प्रश्न असतात, ते तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये पहा कृती क्रमांक 2 मध्ये 3 प्रश्न असतात. आकलन कृती, अभिव्यक्ती कृती. ओके. 3 प्रश्न असे 8 मार्क्ससाठी तुम्हाला दिलेले असतात. आणि पठित पद्य म्हणजे तुमच्या पुस्तकामधली ही कविता येणार या कृती क्रमांक 2 मध्ये. त्यानंतर हा प्रश्न असतो पठित पद्यावरती. यामध्ये पहा सर्वात इम्पॉर्टंट मी सांगत आहे. यामध्ये हा प्रश्न असतो काव्य पंक्तीचा अर्थ लिहा. तुम्हाला 4 पंक्ती देऊन त्यातील अर्थ उलगडणे दाखवणे. म्हणजेच तुम्हाला कवितेसाठीच्या 4 ओळी, तुमच्या ज्या कविता आहेत त्याच्या 4 ओळी दिल्या जातील. त्याचा तुम्हाला इथं काय अर्थ लिहायचा असतो. टोटल 4 मार्क्ससाठी विचारतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न असतो पठित पद्य. तुमच्या पुस्तकामधलीच कविता. ओके. पठित पद्य तुम्हाला अ आणि आ अशा 2 प्रश्न दिले जातील. ओके. हा अ प्रश्न पाहू शकता. अ प्रश्न आणि आ प्रश्न. ओके. यामध्ये 4 मार्क्ससाठी असतो तुम्हाला. आता यामध्ये पहा काव्य सौंदर्य हा एक प्रश्न असतो आणि रसग्रहण हा दुसरा प्रश्न असतो. तर यापैकी कोणताही एक तुम्हाला सोडवणे अपेक्षित असते. पाहू शकता 2 कृतींवरती कृती विचारणे व त्यापैकी एक सोडवणे अपेक्षित. म्हणजे कोणती एक कृती तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा असतो टोटल 4 मार्क्ससाठी. ओके. त्यानंतर असतो तुम्हाला साहित्य प्रकार तिसरा विभाग, विभाग क्रमांक 3. आता साहित्य प्रकारामध्ये पहा तुम्हाला विचारतात कथा. कथा म्हणजेच काय की तुमचं जे पुस्तक आहे ना, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला साहित्य प्रकार दिलेला आहे. आता साहित्य प्रकार दिलेला आहे तर त्याच्यावरती तुम्हाला इथं प्रश्न विचारतात. जसं की अपेक्षित कौशल्य म्हणजे कशावरती विचारतात तर आकलन, स्वमत आणि अभिव्यक्ती हे जे 3 आहेत तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारतात. यामध्ये पहा कृती क्रमांक अ. ओके. क्रमांक अ मध्ये तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जातो. ठीक आहे. एक पॅरेग्राफ तुम्हाला दिला जातो. यामध्ये टोटल तुम्हाला 2 प्रश्न विचारतात. असे पाहू शकता 2 प्रश्न टोटल 4 मार्क्ससाठी तुम्हाला इथं विचारतात. आणि यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट माहिती आहे का? हा 3 जो प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या कथेवरती एक पॅरेग्राफ दिलेला असतो. ठीक आहे. पण पुढे तुम्हाला प्रश्न पहा प्रश्न क्रमांक आ मध्ये तुम्हाला इथं जे प्रश्न असतात 6 मार्क्ससाठी याच्यावरती तुम्हाला कोणता पॅरेग्राफ वगैरे दिलेला नसतो. डायरेक्टली तुम्हाला 2 प्रश्न असतात ते तुम्हाला इथं दिलेले असतात आणि त्याच्यावरती तुम्हाला काय सोडवायचे असतात. टोटल 6 मार्क्ससाठी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुम्हाला उपयोजित मराठी. 4 नंबरचा विभाग आहे. तुम्हाला विभाग क्रमांक 4 टोटल 14 मार्क्ससाठी तुम्हाला इथं विचारतात. यामध्ये पहा प्रश्न कशावरती असतात आकलन कृती, उपयोजन आणि कौशल्य हे 3 प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतात. यामध्ये अ प्रश्न असतो तुम्हाला. अ प्रश्नामध्ये पाहू शकता तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारतात. ओके. 1 ते 4 उपयोजित घटकांवर आधारित प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित. म्हणजे 4 प्रश्न दिलेले असतात त्यापैकी कोणते 2 सोडवा असे 4 मार्क्ससाठी तुम्हाला दिलेलं असते. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न असतो याचमध्ये उपयोजित मराठीमध्ये. यामध्ये तुम्हाला 10 मार्क्ससाठी प्रश्न विचारतात. पहा 10 मार्क्ससाठी. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला 1 ते 4 प्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी कोणते 2 तुम्हाला सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 5 मार्क्ससाठी असतो. असा टोटल 10 मार्क्ससाठी हा दुसरा प्रश्न. आता यामध्ये महत्त्वाचं उपयोजित मराठीमध्ये यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणताही पॅरेग्राफ वगैरे, उतारा वगैरे दिलेला नसतो. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आहे तुम्हाला व्याकरण व लेखन हा विभाग. व्याकरण व लेखनामध्ये काय दिलेलं असते पहा. व्याकरण व लेखन म्हणजेच तुम्हाला समजलं असेल की यामध्ये 20 मार्क्ससाठी तुम्हाला व्याकरण दिलं असते आणि एक लेखन दिलं असते. काय नेमकं दिलं असते पहा आकलन, उपयोजन, स्वमत, अभिव्यक्ती आणि भाषा सौंदर्य या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इथं दिलेले असतात. अथवा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे यामध्ये तुम्हाला प्रश्न पहा अप्रश्न असतो व्याकरण घटक व वाक्प्रचार याच्यावरती प्रश्न असतात. जसं की पहा 5 प्रश्न असतात. वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि वाक्प्रचार. प्रत्येकाला 2, 2, 2 असे मार्क दिलेले आहेत आणि टोटल 10 मार्क्ससाठी हे 5 प्रश्न तुम्हाला विचारतात. पूर्ण आपण डिटेलमध्ये पुढे पाहूया, सांगतो मी तुम्हाला कसं काय करायचं म्हणून. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न असतो तुम्हाला. हा प्रश्नामध्ये तुम्हाला निबंध लेखनाचा प्रश्न असतो. टोटल 5 प्रकारचे निबंध विचारतात. किती मार्क्ससाठी? 10 मार्क्ससाठी तुम्हाला 5 प्रकारचे निबंध विचारतात. ओके. आणि यापैकी कोणताही तुम्हाला एक सोडवायचा असतो. टोटल 10 मार्क्ससाठी. पहा 5 निबंध असतात आणि त्यापैकी कोणताही एकच सोडवा. असे 10 मार्क्ससाठी तुम्हाला दिलेला असतो. म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही इझिली यामध्ये मार्क्स घेऊ शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं पूर्ण पेपर पॅटर्न मी तुम्हाला सांगितलेला आहे. एक तुम्हाला ओव्हरऑल सगळं समजलं असेल की कशा पद्धतीनं आपल्याला आपला जो पेपर आहे बोर्डाचा तो येणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत की हा जो बोर्डाचा पेपर आपल्याला येणार आहे तर आता जेवढे तुमच्याकडे दिवस आहेत त्याच्या
याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं प्रिपरेशन करून एकदम चांगले मार्क्स घेऊ शकता. तर पहा, पहिला जो आपण स्टेप पाहिली ते म्हणजेच की पेपर पॅटर्नची ओके ते कंप्लीट झाली. सेकंड स्टेप आपली कोणती आहे की तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करून ओके 3 तासामध्ये तुमचा पेपर कुठून सुरू करायचा, पेपरची स्टार्टिंग वगैरे कुठून करायची हे सुद्धा या टाईम मॅनेजमेंटमध्येच येते. तर आता पहा, सर्वात पहिले जसं मी तुम्हाला इंग्लिशसाठी सांगितलं असेल, ज्यांनी माझा इंग्लिशचा व्हिडिओ पाहिला असेल बोर्डाचा, तर तसंच तुम्हाला मी सांगत आहे. ते म्हणजेच की मराठीच्या पेपरची जी सुरुवात आहे ना तुम्हाला, ते म्हणजे सर्वात महत्त्वाचा विभाग तो म्हणजेच की व्याकरण व लेखन यापासून तुम्हाला करायची आहे. आता कोणतं कारण असेल ना याच्यापासून सुरुवात करायला, तर पहा, जसं तुमचं आता हे जे प्रश्न आहेत व्याकरण व लेखनाचे टोटल 20 मार्कसाठी येतात. हे पहिलं कारण, कारण की 20 मार्क म्हणजे खूप झाले आणि हे 20 मार्क च्यासाठी जे प्रश्न येतात तुम्हाला ते तुम्ही कमी वेळेमध्ये सोडवू शकता आणि तुमचं पेपरची जे स्टार्टिंग इथून करून म्हणजे विभाग क्रमांक 5 पासून करून जर 20 मार्काचे प्रश्न तुम्ही अगोदर कमी वेळेमध्ये सोडवले, तर तुमचा जो कॉन्फिडन्स लिहिण्याचा आहे, पेपर लिहिण्याचा, तो एकदम खूप चांगल्या पद्धतीनं वाढून जातो आणि तुम्ही जे बाकीचे प्रश्न नेमके आहेत मग तुमचे, जे तुमचा पॅराग्राफ वगैरे येतो, जो तुम्हाला कविता येतात, ओके, उपयोजित लेखन असेल, कथा सौंदर्य असेल, सगळं ते तुम्ही इझिली सोडवू शकता. तर ही स्ट्रॅटेजी तुमची असायला पाहिजे. ओके. आता महत्त्वाचं काय, मग आता आपण कसं काय करायचं सुरुवात वगैरे पहा सांगतो. तर पहा तुम्हाला काय करायचं, हा जो प्रश्न असतो यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न दिला असतो व्याकरणाचा. हे व्याकरणाचे प्रश्न येतात टोटल 5 तुम्हाला. जसं की वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि वाक्प्रचार. आता मग हे वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, वाक्प्रचार. आता यामध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की असे काही विद्यार्थी आहे की त्यांचा पूर्ण कंप्लीट स्टडी झालेला आहे. ओके. आणि असे सुद्धा काही विद्यार्थी आहे की त्यांचा थोडाफार स्टडी झाला किंवा त्यांचा काही जणांचा काही स्टडी झाला नाहीये. मग आता ज्यांचा स्टडी झाला आहे त्यांना हे वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, वाक्प्रचार हे सोपी तर त्यांना नक्कीच जाणार आहे. कारण की त्यांनी वर्षभर प्रॅक्टिस वगैरे केली असेल आणि त्यांना हे नक्कीच सोपी जाणार आहे. ठीक आहे. पण आता जे विद्यार्थी आहेत की ज्यांचं इथं थोडाफार स्टडी झालेला असेल किंवा व्याकरणामधलं थोडंफार त्यांनी काही केलं असेल किंवा काहीच केलं नसेल, मग त्यांनी काय करायचं, तर पहा, ज्यांचा पूर्ण कंप्लीट तरीसुद्धा स्टडी तुमचं झालं असेल, तर तुम्हाला एक रिव्हिजन टाईप इथं करायचं आहे. कुठून करायचं, तर पहा, तुमचं जे पुस्तक तुम्हाला दिलं आहे ना, ओके, तुमचं जे पुस्तक तुम्हाला दिलं आहे, तुमच्या पुस्तकामधूनच तुम्हाला हे सर्व गोष्टी इथं करायच्या आहेत. ठीक आहे. तुमचं जे व्याकरण व लेखन हा विभाग आहे, पूर्ण तयारी तुम्हाला याच्यामधून करायची आहे. कारण की पहा, तुम्हाला जे 5 प्रश्न दिले आहेत ना, ते 5 प्रश्न तुम्हाला इथं व्याकरणाचे याचमध्ये दिले आहेत. जसं की पहा, ओके, व्याकरण तुम्हाला दिलं आहे. पुस्तकामधून तुम्हाला हे तयारी करायची आहे. तुमचे हे 12वीचं तुमचं बोर्डचं पुस्तक आहे. ओके, त्याची PDF मी तुम्हाला दाखवत आहे. तुमचं हे जे पुस्तक आहे यामधून तुम्हाला तयारी करायची आहे. व्याकरण कसं लिहायचं पहा. व्याकरणामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे पहा. व्याकरणामध्ये तुम्हाला येते अगोदर वाक्यप्रकार. ओके, वाक्यप्रकारामध्ये तुम्हाला काय असते की हे वाक्याचे प्रकार असतात. विधानार्थी, ओके, प्रश्नार्थी, उद्गार्थी वाक्य. ओके. तर ह्यामध्ये हे जे वाक्यप्रकार आहेत, हे वाक्यप्रकार तुम्हाला ओळखावे लागतात आणि ते वाक्यप्रकार ओळखून तुम्हाला एका वाक्याचं दुसऱ्या वाक्यामध्ये रूपांतर करायचं असते. जसं की पहा, विधानार्थी वाक्य आहे, तुम्हाला सांगितलं जाईल की विधानार्थी वाक्यास तुम्ही प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा किंवा प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थीमध्ये करा किंवा उद्गारार्थी वाक्य आहे त्याचं तुम्ही प्रश्नार्थी वाक्य करा, असं तुम्हाला दिल्या जाईल. ओके. असे प्रश्न तुम्हाला विचारतात. जसं की यामध्ये तुम्हाला उदाहरण दिलेले आहेत. ओके. हे तुम्ही इथं वाचून घ्यायचे. तर हे तुम्हाला पुस्तकामधून करावं लागणार आहे. ओके. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला असं अजून पुढे वाक्याचे प्रकार वगैरे इथं दिलेले आहेत आणि पाहू शकता हे जे तुम्हाला कृती दिलेली आहे तुमच्या पुस्तकामधले, अगोदर तुम्हाला वरती काय सांगितलंय समजावून सांगितलंय. ओके. कशा पद्धतीने तुम्हाला वाक्यरूपांतर असते, वाक्यरूपांतर करावे लागते आणि त्यानंतर तुम्हाला इथं प्रॅक्टिस करण्यासाठी दिलेलं आहे. आता जरी तुम्हाला खूप मोठं वाटत असेल, वाक्य वगैरे आहेत, प्रॅक्टिस करण्यासाठी वगैरे आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो याचं तुम्हाला काय करावं लागणार आहे, याचं तुम्हाला प्रॅक्टिस तर 100% करावंच लागणार आहे. जर तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये चांगले मार्क्स घ्यायचे असतील, तर प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागणार आहे. मग आता तुम्हाला अगोदर काय करावं लागणार, हे तुम्हाला अगोदर समजून घ्यावं लागणार की विधानार्थी वाक्य कशाला म्हणतात, प्रश्नार्थी कशाला म्हणतात, कसे असतात, उद्गारार्थी कसे असतात, ओके, स्वार्थी वाक्य म्हणजे काय, कसं असते, तर हे तुम्हाला अगोदर समजून घ्यावं लागेल. ओके. तुम्हाला माहिती आहे आपला जो क्रॅश कोर्स आहे त्यामध्ये तुम्हाला मी शिकवलेला आहे. जे विद्यार्थी क्रॅश कोर्स जॉइन झालेले आहेत त्यांना माहिती आहे. ठीक आहे. तुम्हाला सुद्धा अजून सुद्धा क्रॅश कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. एका दिवसामध्ये सुद्धा त्याचसाठी तो कोर्स बनवला आहे क्रॅश कोर्स. क्रॅश कोर्स तुम्हाला ना आपल्या ॲपमध्ये आहे. ओके. जास्त माहिती तुम्हाला मी सांगत नाही कारण की मला तुम्हाला पेपर एक्सप्लेन करायचा आहे. जो क्रॅश कोर्स आहे ना आपला, तो आपल्या ॲपमध्ये आहे. नॉलेज क्रीडा ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके. 12वी इंग्लिश मराठीचा क्रॅश कोर्स आहे. त्यामध्ये जर तुम्ही जॉइन झाले ते सर्वचे लेक्चर तुम्हाला तिथं दिलेले आहेत प्रत्येक याचे, ओके, टॉपिकचे. तर चला आपल्या टॉपिकवरती आपण रिटर्न येऊया. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय दिलं आहे,
हे सर्व वाक्य रूपांतराचे प्रकार दिले आहेत. तर अशाच पद्धतीने तुम्हाला मग पुढे होऊ शकता. पुढे तुम्हाला सर्वचे सर्व इथं प्रकार दिलेले आहेत. जसं की समास आहे तुमचं. ओके. समासावरती कोणकोणते प्रकार असतात समासाचे. ओके. सामासिक शब्द कसा तयार होतो, त्याचा विग्रह कशा पद्धतीनं करतात. ओके. कशा पद्धतीनं आपल्याला सामासिक शब्द जे असतात त्यावरून तुम्हाला समासाचे जे प्रकार पडतात, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. तर हे जे तुम्हाला समास असतात, याचे तुम्हाला याचे उपप्रकार वगैरे सुद्धा आहेत. हे तुम्हाला कसे ओळखायचे. ओके. हे तुम्हाला यामध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे. पाहू शकता. तर तुम्हाला जे प्रॅक्टिस करावी लागणार आहे, जे तुम्हाला मी सांगितलं आहे. आता हे तुम्हाला प्रश्न मी का सांगत आहे, कारण की बोर्डासाठी हे फिक्स प्रश्न आहेत. जर तुम्ही हे करून गेले आणि हे एका दिवसामध्ये तुम्ही करू शकता, तर डेफिनेटली जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर तुम्ही हे करू शकता. आणि ज्यांचं इथं पूर्ण कंप्लीट स्टडी झालं आहे ना, तुम्हाला एक काम करायचं आहे. हे जे तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहेत, तर याचे तुम्हाला हे जे सर्व उदाहरण दिले आहेत, सर्व उदाहरण म्हणजेच काय, जसे तुम्हाला इथं पाहू शकता. असं तुम्हाला आता हे सामासिक शब्द दिला आहे. सामासिक शब्द दिला आहे, त्याचा विग्रह केलेला आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, याची तुम्हाला या प्रश्नांची या शब्दांची प्रॅक्टिस करून जायची आहे. होऊ शकते तुम्हाला याचमधलं विचारलं जाईल, कारण की पुस्तकाच्या बाहेरचं तुम्हाला तर येणार नाही. ठीक आहे. तर तुम्हाला यामधलं विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे. जसं आता प्रयोग आहे, तर पण प्रयोग आहे, प्रयोगाचे प्रकार कसे पडतात, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, ओके, भावे प्रयोग. हे प्रयोगाचे प्रकार याला का म्हणतात, कशावरून हे प्रकार पडतात, हे तुम्हाला सर्व काही याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, इथं केलं आहे. तसं आपल्या क्रॅश कोर्समध्ये सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला काय करायचे आहेत, याची उदाहरण प्रॅक्टिस करायचे आहेत. ओके, जे तुम्हाला असे उदाहरण दिले आहेत ना, हे तुम्हाला इथून प्रॅक्टिस करून जायचं आहे. तर इथं तुम्हाला व्याकरणाचे सर्वचे सर्व पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इथं मिळणार. जसं अलंकार आहे, अलंकार सुद्धा इथं पाहून घ्या. ओके. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचे ठरलेले प्रश्न आहेत ते तुम्हाला इथून करून जायचे आहेत. ओके. तर आपलं काय झालं आता, आपलं झालं आहे आता पाहू शकता हे 5 प्रश्न. ठीक आहे. जे 5 प्रश्न तुम्हाला दिले आहेत ना, फिक्स असतात तुमच्या बोर्डाच्या पेपरसाठीचे ते. आता मी तुम्हाला काय सांगितलं, की तुमचा जो पेपर आहे, पेपरची सुरुवात तुम्हाला याच प्रश्नापासून करावी लागणार आहे. ठीक आहे. 2, 2, 2, 2 असे तुम्हाला 5 प्रश्न असतात 10 मार्क्ससाठी, ते तुम्हाला इझिली सोडवू शकता. ठीक आहे. आता बघा दुसरा प्रश्न यामध्ये असतो, तो म्हणजेच की निबंध लेखन. निबंध लेखनामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. टोटल तुम्हाला 5 प्रकारचे निबंध लेखन असतात आणि टोटल तुम्हाला 5 निबंध दिलेले असतात. लक्षात ठेवा, 5 निबंध दिलेले असतात. वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध आणि वैचारिक निबंध. 5 पद्धतीचे निबंध असतात. मी याच्यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. पहा, 5 जरी पद्धतीचे निबंध असले, तर यापैकी एक असा निबंधाचा प्रकार आहे, जो की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं तो निबंध स्वतः लिहू शकता. जसं की बघा, आता आपण एक्सप्लेन करतो थोडंफार तुम्हाला मी. वर्णनात्मक निबंध म्हणजेच काय, की तुम्हाला एक जो टॉपिक दिला असेल त्याचं तुम्हाला वर्णन वगैरे करायचं असते, त्याला म्हणतात वर्णनात्मक निबंध. ओके. एखाद्या गोष्टीचं वगैरे असं तुम्हाला वर्णन, एखाद्या व्यक्तीचं वगैरे वर्णन तुम्हाला करायचं असते. त्यानंतर व्यक्तिचित्रणात्मक निबंध. व्यक्तिचित्रणात्मक म्हणजे एखादी जी व्यक्ती असेल ना, त्या व्यक्तीचं तुम्हाला इथं पूर्ण संपूर्ण माहिती असं तुम्ही लिहायचे आहे वगैरे, असं तुम्हाला निबंध असतो. त्यानंतर आत्मवृत्तात्मक निबंध. आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजेच काय, की समजा मी झाड बोलते किंवा मी नदी बोलते, मी शिक्षक बोलते. तर अशा पद्धतीचे तुम्हाला जे जे निर्जीव वस्तू वगैरे दिले असतात ना, तर ते तुम्हाला काय आत्मवृत्तात्मक सजीव निर्जीव जे असतात ते आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये येतात, ते तुम्हाला लिहायचं असते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कल्पनाप्रधान निबंध. आता कल्पनाप्रधान निबंध म्हणजेच काय, की समजा मी पायलट झालो तर, किंवा मी प्रधानमंत्री झालो तर, अशा पद्धतीची जी कल्पना तुम्ही करू शकता. तर त्यावरती तुमचे विचार नेमके काय, अशा पद्धतीचे निबंध म्हणजे कल्पनाप्रधान निबंध, ते तुम्हाला लिहायचे असतात. आणि सर्वात शेवटचा आणि जसं मी तुम्हाला सांगतो सर्वात सोपी तुम्हाला असेल तो म्हणजेच की वैचारिक निबंध. आता वैचारिक निबंध म्हणजेच काय, की पहा, तुम्हाला एक टॉपिक दिला असेल. ओके. समजा फॉर एक्झाम्पल झाडे लावा आणि झाडे जगवा. ओके. असं तुम्हाला टॉपिक एखादा दिला असेल. मग याच्यावरती तुम्हाला तुमचे मत मांडावे लागणार आहे. आता मत म्हणजेच काय, वैचारिक म्हणजेच काय, विचार. वैचारिक म्हणजे विचार. तुमचे स्वतःचे विचार काय आहेत याच्यावरती, हे तुम्हाला इथं लिहायचे असतात. यालाच म्हणतात वैचारिक निबंध. मग हे जे 10 मार्काला तुम्हाला निबंध विचारतात ना, तर हा वैचारिक निबंध मला असं वाटतं खूप जणांना सोपी जाऊ शकते. कारण की यामध्ये तुम्हाला एक स्वतंत्र भेटते, की बाबा हां, आपले विचार आपण इथं मांडू शकतो. फक्त तुम्हाला काय करावं लागणार, जे सुद्धा तुम्ही लिहाल त्याला एक अर्थ असला पाहिजे. तुम्ही जे लिहाल त्याला एक अर्थ प्राप्त झाला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं लिहायला सुद्धा तुम्हाला इथं मार्क असतील. ओके. खूप जास्त लिहाल तुम्ही, 3-4 पेजेस, त्याला मार्क नाही आहेत. चांगलं लिहायला इथं तुम्हाला मार्क आहेत. आता 10 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतात, म्हणजे मला असं वाटतं की 2 ते 2.5 पेजेस तुम्हाला इथं लिहायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला इथं
10 मार्क मिळू शकतात. 2 ते 2.5 पेजेस म्हणजेच काय, कन्फ्यूज होऊ नका. समजा या साईडचं हे एक पेज आहे आणि दुसऱ्या साईडचं ते एक पेज, हे झाले 2 असं म्हणत आहे मी, आणि तिसरं एक पेज ते अर्धं समजा, असं 2.5 असं तुम्ही पकडून चाला आणि तुम्ही 10 मार्क इथं घेऊ शकता. ठीक आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जो विभाग आहे तुमचा विभाग क्रमांक 5 व्याकरण व लेखन खूप सोपी तुम्हाला जाऊ शकते. जसं की हे जे 5 प्रश्न आहेत, आपला जो क्रॅश कोर्स आहे ना, मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो एका दिवसामध्ये तुम्ही हे सर्व लेक्चर पाहू शकता त्या क्रॅश कोर्समध्ये. आपल्या ॲपमध्ये ते लेक्चर्स आहे सर्व. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट्स बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. तिथून तुम्ही 100% जॉईन होऊन आजच एका दिवसामध्ये प्रिपरेशन 100% करू शकता. ठीक आहे. आता पहा, काही जण म्हणते की म्हणजे फक्त कोर्सचं प्रमोशन वगैरे करताय. पहा, तुम्ही नाही घेतला तरी चालणार आहे, बट ज्यांनी कोर्स जॉईन केला आहे त्यांना माहीत आहे किती चांगल्या पद्धतीनं हे जे 5 प्रश्न मी कव्हर केले आहेत मराठीचे, प्रत्येक लेक्चरमध्ये समजून सांगितलेलं आहे. वाक्य रूपांतर कसं करतात, समास, प्रयोग, अलंकार, वाक्प्रचार कशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकता, हे एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे जसं तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही अशा पद्धतीने. आणि स्पेशली तो एका दिवसामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता या क्वेश्चनचा, त्या पद्धतीने त्यासाठीच तो क्रॅश कोर्स बनवलेला आहे. ओके, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आणि यामध्ये पाहू शकता निबंध लेखन. तर असे 2 प्रश्न तुम्ही पहिले सुरुवातीला लिहावे लागणार तुम्हाला व्याकरण व लेखनामध्ये 20 मार्क्ससाठी. ठीक आहे. आता पहा, मी तुम्हाला सांगतो की हे जे 20 मार्क आहे, जर तुम्हाला हे सर्व प्रश्न आले, निबंध लेखन वगैरे आलं, तर तुमच्या अर्ध्या तासामध्ये, ओके, अर्ध्या तासामध्ये तुम्ही 100% तुमचा 20 मार्काचा प्रश्न तुम्ही कव्हर करू शकता, जर तुम्ही चांगली प्रिपरेशन करून गेले तर. ठीक आहे. आता जर तुम्ही हे पहिले अगोदर व्याकरण व लेखन हा विभाग सोडवला आणि त्यानंतर जर तुम्ही सुरुवात केली गद्यापासून, तर तुम्ही पहा ना तुमचा कॉन्फिडन्स किती वाढेल. कारण की तुम्हाला माहिती आहे 20 मार्कासाठी आपण इथं प्रश्न सोडवलेले आहेत. ओके, आणि त्यानंतर आपण काय केलं आहे, आता गद्यासाठी इथं आपण सुरुवात केलेली आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचा कॉन्फिडन्स तर एक तर वाढणारच आहे. आता मी सुरुवात तुम्हाला या गद्यापासून का नाही सांगितली, पहिली गोष्ट का नाही सांगितली, कारण की पहा याच्यामध्ये कसं असतं, तुम्हाला जे आकलन कृती दिलेल्या असतात, ओके, डायरेक्टली मी तुम्हाला इथं दाखवतो. ओके, दाखवतो तुम्हाला आकलन कृती वगैरे असतात ना, त्यामध्ये तुमचा इथं टाईम जास्त जातो, त्यामुळे मी तुम्हाला हे नाही सांगितलं. ठीक आहे. तर आता आपण पाहूया गद्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं प्रश्न डिटेलमध्ये सांगतो विचारतात म्हणून. ठीक आहे. जसं की पहा, तुम्हाला पहिला प्रश्न असतो, दुसरा प्रश्न असतो तुमच्या उतार्यावरती तुमच्या पुस्तकामधून विचारतात ते. यामध्ये आकलन कृती तुम्हाला विचारतात. आता दादा, आकलन कृती म्हणजे नेमकं काय? पहा, तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो. तर पहा, हा तुमचा बोर्डाचा समजा पेपर आहे. ओके ओके तर पहा, तुमचा बोर्डाचा पेपर आहे. ओके, 12वीचा. तर यामध्ये तुमचा जो पहिला विभाग आहे, पाहू शकता विभाग क्रमांक 1 गद्य. यामध्ये नेमकं काय विचारतात पहा. यामध्ये तुम्हाला हे जे पहिले प्रश्न आहेत, ओके, कृती क्रमांक 1 मधला पहिला आणि दुसरा हे आकलन कृती आहेत. आता आकलन कृती म्हणजेच काय, की पहा, यामध्ये तुम्हाला हे चौकटी पूर्ण करा किंवा हे पाहू शकता कारणे द्या किंवा रिकाम्या जागा किंवा जोड्या जुळवा. ओके, रिकाम्या जागा, जोड्या जुळवा किंवा हे बॉक्स कंप्लीट करा, अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न असतात. आणि हे तुम्हाला प्रश्न उत्तरं शोधून कुठून लिहावे लागतात. हा जो तुम्हाला उतारा दिला असतो ना, तर यामधून तुम्हाला याची उत्तरं शोधून लिहावी लागतात. तर आता तुम्हीच विचार करा ना, तुम्हाला काय करावं लागेल, हा पॅरेग्राफ आहे, उतारा दिला आहे, तो तुम्हाला वाचावा लागणार. वाचल्यानंतर तुम्हाला त्याची उत्तरं शोधावं लागणार. उत्तरं शोधल्यानंतर तुम्हाला काय, हे उत्तर इथं लिहावे लागणार, असा बॉक्स करावा लागणार आहे. ओके, तुम्हाला बरोबर प्रश्न क्रमांक वगैरे टाकून, हे बॉक्स वगैरे टाकून तुम्हाला लिहावं लागणार सर्व. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय होतं, की याच्यामध्ये तुमचा टाईम खूप जास्त जातो. आता असं नाही की तुम्ही करेक्ट नाही सोडू शकत, तुम्ही एकदम करेक्ट हे उत्तरं सोडू शकता. पण इम्पॉर्टंट काय पहा, तुम्हाला 20 मार्कासाठी 3 पॅरेग्राफ सोडवावे लागणार आहे. पहिले 2 8-8 मार्क्ससाठी आणि एक तिसरा 4 मार्क्ससाठी, अशा पद्धतीनं. ठीक आहे. तर आता पाहू शकता, हा पहिला पॅरेग्राफ झाला तुमचा गद्यमधला, तुमच्या पुस्तकामधून विचारतात. आणि याचमध्ये तुम्हाला अजून एक तिसरा प्रश्न विचारतात, तो म्हणजेच की स्वमत अभिव्यक्ती. आता स्वमत अभिव्यक्ती म्हणजेच काय, की स्वमत म्हणजे तुमचं स्वतःचं मत, तुम्हाला स्वतःचं मत लिहावं लागणार आहे. आता स्वमत कसं लिहावं लागणार पहा, तुम्हाला यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतात, पाहू शकता. किंवामध्ये स्वमतामध्ये 2 प्रश्न असतात, त्यापैकी एक कोणता सोडवायचा असतो. आता यामध्ये पहा, हा पहिला प्रश्न दिला आहे, हा तुमच्या या पॅरेग्राफशी रिलेटेड आहे. आणि जो दुसरा प्रश्न दिला आहे ना, तो तुम्हाला थोडा बाहेरून विचारला आहे, बट खूप सोपा आहे. जसं की पहा, की वाहन असताना कोणती काळजी घ्यावी ते सविस्तर लिहा. आता याच्यावरती तुम्ही स्वतःचं मत तुम्ही लिहू शकता ना, स्वतःचं मत तुम्ही मांडू शकता ना. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वमत अभिव्यक्ती दिलं असते. आणि इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये तुम्हाला 100% लिहूनच जा तुम्ही, कारण की हा 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतात. तर 4 मार्क्ससाठी छोटे छोटे पॅरेग्राफ करून तुम्ही तुमचं स्वतःचं मत लिहा. आता पहा, हे जे तुम्ही स्वतःचं मत लिहाल त्याला अर्थ एक असला पाहिजे. ओके, अर्थपूर्ण ते असलं पाहिजे. छोटे छोटे वाक्य असले पाहिजेत, बट ते अर्थपूर्ण असलं पाहिजे, एवढं समजून घ्या. ठीक आहे. म्हणून 4 मार्क मिळवणे हे स्वमत अभिव्यक्तीमध्ये खूप सोपं आहे. ठीक आहे. तसंच तुम्हाला दुसरा पॅरेग्राफ दिला असतो, पाहू शकता आ मध्ये. हा तुमचा इथं काय, तुमचा दुसरा पॅरेग्राफ तुमच्या पुस्तकामधला. यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला आकलन कृतीचे प्रश्न दिलेले असतात. पहिला प्रश्न पाहू शकता,
तुम्हाला हे इथं कंप्लीट करावं लागणार आहे. ओके. दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला हे काय इथं जे दुसऱ्या दाताबद्दलची लेखकाची मते हा प्रश्न तुम्हाला इथं पाहून उत्तरं शोधून लिहावे लागणार आहे. हे झालं. आणि तिसऱ्या पाहू शकता आता तिसरा प्रश्न तुम्हाला यामध्ये स्वमतावरतीच तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि एक महत्त्वाचं सांगायचं आहे, जो तुमचा स्वमताचा प्रश्न असतो ना, तर स्वमताचा प्रश्न तुमच्या जो पॅराग्राफ तुम्हाला दिला असतो त्याच रिलेटेड एक 100% तुम्हाला दिला असतो. असे काही विद्यार्थी की त्यांना 100% काहीच येत नाही, तर तुम्ही एक काम करू शकता. जो तुम्हाला पॅराग्राफ दिलाय आणि हा जो प्रश्न दिलाय त्यामध्ये नेमकं कुठं तुम्हाला समान असे वाक्य दिसतात, सारखे दिसतात, त्याच्याबद्दल तुम्ही तिथं पॅराग्राफमधले काही वाक्य तुम्ही लिहून टाकायचे. तुम्हाला काही ना हो, पण काही ना काही तर मार्क मिळतील. हे कोणासाठी? हे ज्यांना खरंच काही येत नाही त्यांच्यासाठी ट्रिक सांगत आहे. पण ज्यांना खरोखर येते त्यांना एकच सांगायचं, तुम्ही स्वतः मनाने लिहायचं, कारण की तुम्ही ते लिहू शकता म्हणून आणि 4 मार्क तुम्ही हे घेऊ शकता. ठीक आहे. आणि यामध्येच तिसरा प्रश्न तुम्हाला विचारला जातो पाहू शकता. हे 3 पॅराग्राफ तुम्हाला दिलेले असतात. तिसरा पॅराग्राफ दिला असतो आणि तिसऱ्या पॅराग्राफमध्ये 2 असे प्रश्न तुम्हाला दिलेले असतात. पाहू शकता हा दुसरा प्रश्न कारणे लिहा म्हणून हे कंप्लीट करावं लागेल उत्तर शोधून आणि यामधला हा पहिला प्रश्न पाहू शकता. हे बॉक्स दिले त्यामध्ये तुम्हाला हे कंप्लीट करावं लागणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय दिलं आहे हे पॅराग्राफ 3 पॅराग्राफ तुम्हाला विचारतात. ठीक आहे. आपण हे पाहिलेलं आहे गद्य विभाग टोटल 20 मार्कसाठी. तर पहा ना, आता मी तुम्हाला काय सांगितलं अगोदर टाईम मॅनेजमेंट करताना, की अगोदर तुम्ही काय करा, व्याकरण व लेखन हा विभाग लिहा. आता तुम्ही स्वतः पाहू शकता, मी तुम्हाला जे सांगितलं तुम्ही स्वतः ऑब्झर्व्ह करू शकता, की 3 पॅराग्राफ ओके. 3 उतारे तुम्हाला अगोदर सोडवले तुम्ही, तर तुमचा किती टाईम जाणार आहे? तुम्ही 30 मिनिटामध्ये हे करू शकता का? तुम्ही स्वतःच तुमचं ऑब्झर्व्ह करा. जर करू शकत असाल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही सुरुवात गद्यापासून करा. असं म्हणत नाही करू नका म्हणून. जर करू शकत असाल तर 100% सुरुवात इथून करा. जर तुमच्याकडे समजा तुम्हाला येते खरोखर व्याकरण व लेखन, तर तुम्ही सुरुवात तिथूनच करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणून मी सांगितलं व्याकरण व लेखनापासून तुम्हाला सुरुवात करावी लागणार. ठीक आहे. आता गद्य झालं. गद्यानंतर तुम्हाला ते इथं येते पद्य. पद्य म्हणजेच काय, कविता. तर कवितेसाठी कशा पद्धतीनं करायचं पहा. कवितेसाठी सुद्धा तुम्हाला एक कविता पहिली देतात तुम्हाला, याच्यावरती 3 प्रश्न विचारतात तुम्हाला. ठीक आहे. कसे विचारतात पहा, डायरेक्टली दाखवतो मी तुम्हाला. ओके. हा बोर्डाचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो 2024चा मी तुम्हाला इथं दाखवत आहे तो. ठीक आहे. तर पद्य आहे. पद्यामध्ये पाहू शकता तुम्हाला एक कविता अगोदर तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. कविता दिली आहे. ते तुम्हाला उत्तरं शोधून लिहावे लागणार आहे. पहिला प्रश्न तुम्हाला 2 दिले आहेत. आकलन कृती. आकलन म्हणजेच काय? आकलन म्हणजे समजून घ्या, की तुम्ही जे ही कविता वाचलेली आहे त्याचं तुम्हाला किती आकलन झालेलं आहे, म्हणजे किती तुम्हाला समजली आहे, त्याच्यावरून तुम्हाला हे प्रश्न तयार केलेले असतात, तुम्हाला ते लिहायचे असतात. ओके. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही हे आकलनावरती जे प्रश्न विचारतात, जेव्हाही तुम्हाला जे उतारे दिले असतात, 3 उतारे दिले आहेत. ओके. आणि हे जे कविता दिलेल्या आहेत तुम्हाला, ज्यामधून उत्तरं शोधून तुम्हाला लिहावं लागतात, तर त्यासाठी तुम्हाला 100% ती कविता असो, उतारा असो, अगोदर तुम्हाला ते वाचावी लागणार आहे. आणि तुम्ही ते वाचल्यानंतर 5 मिनिट तुम्ही शिल्लक द्या. म्हणजे शिल्लक म्हणजे काय, 5 मिनिटं तुम्हाला लागले तरी चालतील तुम्हाला पूर्ण उतारा वाचण्यासाठी, समजून घेण्यासाठी. बट ते 5 मिनिटं खूप महत्त्वाचे असणार आहे, कारण की जर तुम्हाला उतारा समजला तर जे प्रश्न तुम्हाला दिलेले असतील ना आकलनावरती, ते तुम्ही इझिली पटकन सोडवू शकता वाचल्यानंतर. पण जर तुम्ही प्रश्न वाचला नंतर उतार्यामध्ये शोधायला गेले, प्रश्न वाचला उतार्यामध्ये शोधायला गेले, एक जर तुम्ही असं केलं तर तुम्ही काय, तुमचा टाईमपास होणार, तुम्हाला खूप वेळ लागणार. पण जर तुम्ही अगोदरच 5 मिनिटं पूर्ण पॅराग्राफ वाचला, उतारा वाचला, समजून घेतला आणि त्यानंतर तुम्ही हे हे प्रश्न वाचले, तर तुम्हाला लगेच कळणार, की हां, हे वाक्य उतार्यामध्ये इथे आहे आणि असं याचं उत्तर 100% हे कन्फर्म असणार आहे. तर हे तुमचा इथं फायदा होऊ शकते. तर 5 मिनिट तुमची ती शिल्लक वाया जाणार नाही आहे. ते तुमची एक इन्व्हेस्टमेंट असणार आहे उतारा वाचण्यासाठी आणि त्यानंतर जे उत्तर तुम्ही लिहाल ते तुमचं एकदम चांगल्या पद्धतीचं कन्फर्मवालं रिझल्ट असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तर कवितेसाठी तुम्हाला हे दिलेलं आहे. ओके. आता कवितेमध्ये पाहू शकता तुम्हाला पहिली कविता दिली असेल अशी. ओके. आता त्यानंतर महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला, कवितेमध्ये 2 प्रश्न जसं की सांगतो. यामध्ये तुम्हाला दिलं आहे, हा प्रश्न असतो ओळींचा अर्थ लिहा. सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगत आहे. आता पहा, तुम्हाला आ प्रश्न असतो कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा आणि ई प्रश्न असतो काव्य सौंदर्य आणि रसग्रहण, असे 2 प्रश्न असतात तुम्हाला. ठीक आहे. काव्य सौंदर्य आणि रसग्रहण तुम्हाला दिलेलं असतं. तर हे जे 3 प्रश्न आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कसे कंप्लीट करू शकता तयारी करून. तर पहा, आता सर्वात महत्त्वाचं काय, की काव्य सौंदर्य असो किंवा रसग्रहण असो किंवा ओळींचा अर्थ लिहा कवितेच्या, हा प्रश्न असो, या तिन्ही प्रश्नामध्ये एक गोष्ट कॉमन आहे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट कॉमन आहे. कोणती? तर ते तुम्हाला कॉमन गोष्ट म्हणजे जी कविता दिलेली असेल तर त्या कवितेचा तुम्हाला जर अर्थ माहीत असेल, लक्षात ठेवा, ज्या कवितेत दिलेली असेल त्याचा जर तुम्हाला अर्थ माहिती असेल तर तुम्ही
पहिला प्रश्न कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा, तो सोडवू शकता. दुसरा प्रश्न काव्य सौंदर्य, तो सोडवू शकता. तिसरा प्रश्न रसग्रहण, तो सोडवू शकता. आणि आता पहा महत्त्वाचं, इथं मी साईडला एक लिहून ठेवतो. कवितेचा अर्थ तुम्हाला माहीत असणे खूप महत्त्वाचं असणार आहे आणि याच्यावरून तुम्ही 3 प्रश्न सोडवू शकता. आता सर्वात महत्त्वाचं, आता 3 जे कविता तुम्हाला दिल्या असतील ना, हे झाली ओळींचा अर्थ लिहा त्यासाठी, हे झाली काव्य सौंदर्य आणि तिसरी खाली दिली आहे तुम्हाला, ठीक आहे, ती रसग्रहणासाठी. म्हणजे 3 वेगवेगळ्या कविता तुम्हाला दिलेल्या आहेत आणि याचा फायदा पहा. 3 वेगवेगळ्या कविता दिल्या आहेत आणि 3 वेगवेगळ्या कविता तुम्हाला दिल्या असताना तुम्हाला तिन्ही कवितेचा अर्थ माहिती आहे. तुम्ही तिन्ही प्रश्न खूप सोप्या पद्धतीनं सोडवू शकता. ओके. मग आता तुम्हाला काय करायचं, तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, की तुम्हाला ज्या कविता तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, जेवढ्या सुद्धा कविता दिल्या आहेत, त्या सर्व कवितेचं वाचून सरळ त्याचा अर्थ समजून घेऊन तुम्ही एक काम करायचं, जे ओळींचा अर्थ लिहा असा प्रश्न दिला आहे ना, तर ते जे पूर्ण कविता तुमच्या पुस्तकामधल्या दिलेल्या आहेत, त्या प्रत्येक कवितेचा अर्थ स्वतः घरी इथं लिहून पाहायचा आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. जर तुम्ही हे केलं, तुम्ही तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो 4 मार्क यायचे आणि 4 मार्क यायचे. 4+4 किती झाले? 8 मार्क तुमचे आजच कवितेचे इथं कन्फर्म होतील एका दिवसामध्ये. आणि हे तुम्ही करू शकता. ओके. आणि ज्यांची पूर्णपणे तयारी झाली असेल, तर तुम्हाला एकच गोष्ट इथं इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजेच की रिव्हिजन. आणि रिव्हिजन म्हणजेच काय? या कवितेचा तुम्ही अर्थ लिहून पहा. रिव्हिजन म्हणजे असं नाही फक्त वाचलं नाही, तुम्हाला लिहून पाहावं लागणार आहे. जर तुम्ही लिहून पाहिलं तर तुम्हाला ते आठवण राहणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आणि कवितेमध्ये एक इम्पॉर्टंट असते, की कविताचे कवयित्री कोण आहे किंवा कवी कोण आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावे लागते आणि कवितेचा ओव्हरऑल अर्थ काय असतो ते तुम्हाला समजून घ्यावं लागते आणि कवितेचं म्हणणं काय, त्याचं एकूण बोध काय होतं कवितेचा ते तुम्हाला समजून घेतलं तर हे 3 प्रश्न तुम्ही इझिली सोडवू शकता. खाली तुम्हाला रसग्रहण दिलाय तो पकडून. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण कवितेसाठी पाहिलं इथं काय करायचं म्हणून. ठीक आहे. कविता झालं. आता पुढचा प्रश्न असतो, तुम्हाला साहित्य प्रकार लिहावा लागणार आहे. ओके. कवितेनंतर तुम्ही साहित्य प्रकार या विभाग लिहायचा. ओके. आता साहित्य प्रकारावरती तुम्हाला मी हे सांगितलं, की पहिल्या याच्यामध्ये पॅराग्राफ येतो आणि आकलन कृती 3 प्रश्न तुम्हाला विचारतात. ठीक आहे. आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली 6 मार्कासाठी 2 प्रश्न सोडवावे लागतात. तर पहा कसे असतात ते. तर यामध्ये पहा तुम्हाला काय दिलं आहे, साहित्य प्रकार. ओके. साहित्य प्रकार दिला आहे. साहित्य प्रकारामध्ये तुम्हाला एक पॅराग्राफ येतो आणि सिम्पली तुम्हाला इथं काय शोधून लिहावे लागतात याची उत्तरं. पण यामध्ये तुम्हाला दुसरा प्रश्न यामधला असतो, तो म्हणजेच की बघू शकता, तुम्हाला दुसरा प्रश्न असतो आ वाला, तो म्हणजेच की 6 मार्क्ससाठी यापैकी कोणती 2 सोडवायचे असतात 4 पैकी. ठीक आहे. आता 4 पैकी कोणती 2 सोडवावे लागतात. मग याचं कसं करायचं दादा? तर सिंपल आहे, तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे साहित्य प्रकार दिलेला आहे. ते साहित्य प्रकार तुम्हाला वाचावं लागणार. साहित्य प्रकार वाचल्यानंतर तुम्हाला त्याचं काय थोडी प्रॅक्टिस करावी लागणार, समजून घ्यावं लागणार. जर तुम्ही ते समजून घेतलं तर तुम्ही यापैकी हे प्रश्न सोडवू शकता. पण मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला, हे जे 6 मार्कासाठी तुम्हाला दिलं आहे, आता तुम्ही वाचा. ओके. तुम्ही काही जणांनी ते वाचलं असेल. ओके. ठीक आहे. तुम्ही समजून घेतलं असेल. पण असं झालं समजा, की पेपरमध्ये तुम्ही हे प्रश्न पाहिले, 4 प्रश्न पाहिले, तर असं होऊ शकते की तुम्हाला ते प्रश्न खूप चांगल्या पद्धतीनं आले नाही आहेत. पण तुमच्या हे टॉपिक रिलेटेडच येणार आहे. मी सांगतो साहित्य प्रकारामध्ये जे दिलं आहे त्यामधूनच तुम्हाला प्रश्न येणार आहेत, तसे येणार आहेत. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, की त्याचं उत्तर तुम्हाला कोणत्या याचं असो समजा, तर त्याचं उत्तर तुम्हाला 100% लिहावंच लागणार आहे. असं नाही पाहायचं की आपण एकदम परफेक्ट लिहत आहात काय. ठीक आहे. तसं नाही पाहायचं. फक्त तुम्ही लिहायचं आणि त्या रिलेटेड लिहायचं असं एवढं समजून घ्या. ठीक आहे. कारण की तुम्हाला प्रत्येक प्रश्न 3 मार्काला आहे. 3 पैकी मग कमीत कमी तुम्हाला 2 किंवा 2.5 मार्क तर भेटूच शकतात ना. चांगलं लिहिलं तर तुम्हाला 2.5-3 मार्कसुद्धा मिळू शकतात. ठीक आहे. म्हणून खाली सोडायचा नाही प्रश्न यामधला, तुम्ही लिहायचा. यामध्ये तुम्ही मार्क घेऊ शकता. ठीक आहे. तर डायरेक्टली उपयोजित लेखनसुद्धा मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तर उपयोजित लेखन पहा. उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला टोटल 14 मार्क्ससाठी प्रश्न विचारतात. ठीक आहे. यापैकी पहा 2 प्रश्न लिहावे लागतात तुम्हाला. पाहू शकता 4 पैकी 2 लिहावे लागणार 4 मार्क्ससाठी. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 10 मार्क्ससाठी हे प्रश्न असतात. हे खालचे प्रश्न असतात 10 मार्क्ससाठी, कोणतेही 2 सोडवायचे असतात आणि प्रत्येक प्रश्न किती 5 मार्क्ससाठी तुम्हाला इथे विचारतात. आता मग दादा यामधून काय करायचं? ओके. तुम्हाला हे जे दिलं आहे ना उपयोजित मराठी. ओके. हा जो तुम्हाला प्रश्न दिला आहे उपयोजित मराठी, एक सिंपल आहे सोल्युशन याच्यावरती. तुमचं जे पुस्तक आहे ना, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला उपयोजित मराठी दिलेलं आहे. उपयोजित मराठी तुम्हाला करून जायचं आहे. ओके. कारण की पहा उपयोजित मराठी म्हणजेच काय, तुम्हाला जे असे पाठ असतात ना, धडे असतात, ते तुम्हाला दिले आहेत. ते धडे तुम्हाला करून जायचे आहेत. कारण की पहा तुम्ही जे धडे करून गेले तर तुम्ही इथं काय करू शकता, त्यामध्ये वाचल्यानंतर धडे करून गेले म्हणजेच काय, तुम्ही ते समजून घेतले. ओके. आणि समजल्यानंतर तुम्ही काय करू शकता, ते तुम्ही त्याबद्दल उत्तरं लिहू शकता. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं समजून घ्यायचं आहे. तुम्हाला हे जे सर्व दिलं आहे ना, हे तुम्हाला उपयोजित मराठी आहे सर्व. हे पाहू शकता तुम्ही, अहवाल वगैरे हे सगळं तुम्हाला उपयोजित मराठी दिलेलं आहे. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं
समजून घ्यायचं आहे तुमच्या पुस्तकामधलं उपयोजित मराठी आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता, याची उत्तरं लिहू शकता. जसं की आता म्हणजे हे तुम्हाला माहितीपत्रक दिलं आहे, तर माहितीपत्रकाचे स्वरूप तुम्ही वाचून घ्या, हे समजून घ्या. तुम्ही समजलं तर मनाने त्यामध्ये लिहू शकता. कारण की 10 मार्क्ससाठी विचारतात ना, कमी मार्क नाही आहेत. 10 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतात. त्यामुळे सोडायचं नाही काहीच कोणताच प्रश्न, त्यामध्ये 100% तुम्ही लिहूनच यायचं. ठीक आहे. तर एका दिवसामध्ये तुम्ही काय-काय नेमकं करू शकता, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि उपयोजित मराठीवर ओके. उपयोजित मराठीवरती आपण इथं कंप्लीट केलेलं आहे आपलं पूर्ण पेपर लिहून. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे तुमचा पेपर वगैरे सर्व लिहायचं आहे आणि चांगला स्कोर तुम्हाला इथं तुम्ही करू शकता तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला पेपर पॅटर्न सांगितला, ओके, काय-काय पाहिलं आपण, पेपर पॅटर्न सांगितला. सेकंड गोष्ट, टाईम मॅनेजमेंट 3 तासामध्ये कशी करायची आणि त्याचमध्ये तुम्ही कुठून सुरुवात करायची, जसं की तुम्हाला सांगितलं व्याकरण व लेखनापासून करायची. तर तुम्ही करून असे मार्क्स स्कोर करू शकता आणि चांगला पेपर तुमचा सोडवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर अजून एक इम्पॉर्टंट व्हिडिओ उद्याला येणार आहे तुमच्या पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं म्हणून. त्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक यू.